श्री स्वामी समर्थ. एकेकाळी एक स्वामी भक्त असतो. तो नित्यनियमाने मठात जाणं, स्वामींची सेवा करणं, स्वामी भजनात रमणं हे सर्व काही अगदी मनोभावे करीत असे. एक दिवस त्याला त्याचा मित्र भेटतो आणि विचारतो की काय रे, तू सारखं स्वामी स्वामी करतोस, परंतु तुला काय दिलं तुझ्या स्वामींनी? ना तू श्रीमंत झालास, ना तुझ्याकडे बंगला आहे, ना गाडी आहे, काय मिळवलंस तू स्वामी भक्ती करून? असं बोलून तो मित्र निघून जातो. मित्र सहजच बोलून निघून जातो, परंतु या स्वामी भक्ताच्या मनात कुठे ना कुठे एक शंकेची पाल सुरसुरते. बरेच दिवस जातात आणि त्याच्या डोक्यात हा विचार राहून जातो की खरंच आपण इतक्या मनोभावे स्वामींची सेवा करतो, परंतु आपल्याला या बदल्यात काय मिळालं? हळूहळू त्याची सेवा कमी होऊ लागते, मठात जाणंही कमी होऊ लागतं. काही दिवस असेच जातात. एक दिवशी जेव्हा तो अशाच अस्वस्थ मनाने झोपतो, तेव्हा त्याला एक स्वप्न पडतं. स्वप्नात तो एका ओसाड जमिनीवर उभा असतो, जिथे काहीच नसतं आणि हवाही नसते. त्याला श्वासही घेता येत नाही. त्याला तहान लागते, परंतु अवतीभवती कुठेही पाण्याचा एक थेंबही नाही. तो अतिशय तळमळून स्वामींना हाक मारतो स्वप्नात. हो, आणि त्या दिवशी जेव्हा तो स्वप्नातून जागा होतो, तेव्हा आपणहूनच त्याला समज येते की प्रत्येक भक्ती, प्रत्येक केलेली सेवा ही फक्त काही ना काही त्या बदल्यात आपल्याला मिळावं यासाठी केलेली नसते. समाधान हे सर्वात मोठं सुख असतं जे आपल्याला या सेवेतून मिळत असतं. नाही, मी असं म्हणत नाही की आपण प्रगतीची वाट धरू नये, मेहनत करू नये, अवश्य करावी, परंतु ती मिळावी म्हणून मनाची शांतता आणि समाधान सोडून देऊन मेहनत करावी नाही, त्यात काहीच अर्थ उरत नाही. तेव्हा आपण जी काही धार्मिक कार्य करतो, आपण कुठल्याही आराध्याचे जेव्हा आपण मनन चिंतन करतो, तेव्हा त्या बदल्यात आपल्याला फक्त आणि फक्त सगळ्या संकटांचा सामना करण्याची शक्ती, मनाचं समाधान, मनाची शांती एवढीच अपेक्षा असावी.